नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। आता आपण अहिल्यानगर येथील दिल्ली गेट परिसरात आहोत आणि दिल्ली गेट परिसरात पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल की शिवजयंती निमित्त मोठा असा स्टेज या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे। त्याचं काम सध्या सुरू आहे, कारण अहिल्यानगर शहरातील सगळ्यात मोठी जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे। प्रत्येक नगरकरांना अपेक्षा आहे की शिवजयंती कशा पद्धतीने यावेळेस साजरी केली जाईल, कारण जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहे। तयारी पाहूनच आपण अंदाज लावू शकतो की ही शिवजयंती किती मोठ्या उत्सवात आणि आनंदीदायी वातावरणात पार पडेल। आता याची अधिक माहिती आपण नगरसेवकांकडून जाणून घेऊया। माझ्यासोबत थोड्याच वेळात श्रीपाद छिंदम हे नगरसेवक असणार आहेत, त्यांच्याकडून मी अधिक माहिती घेणारच आहे की शिवजयंती ही नेमकी कशा प्रकारे साजरी करण्यात येणार आहे आणि कधी त्याचा उत्सव चालू होणार आहे। अहिल्यानगरमध्ये नगरकरांसाठी काहीतरी महत्त्वाचं म्हणजेच काहीतरी हटके या दिल्ली गेट परिसरामध्ये आता आपल्याला पाहायला भेटतच आहे की पाठीमागे किती मोठा स्टेज असा झालेला आहे। काहीतरी हटके नगरकरांसाठी यावर्षी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या माध्यमातून काहीतरी होत आहे आणि ते म्हणजे शिवजयंती निमित्त या ठिकाणी देखावे आणि विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत, जेणेकरून जी तरुण पिढी आहे त्यांना आपल्या धर्माची, जातीची ही पूर्ण माहिती असली पाहिजे आणि जे काही आपले पूर्वज होऊन गेले यांची देखील माहिती पाहिजे आणि जे काही सण उत्सव हे साजरे होतात त्यांचं पूर्ण त्यांना इतिहास जो काही आहे ते माहीत व्हायला पाहिजे। याच माध्यमातून हा शिवजन्म उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येणार आहे। तर याचं नेमके नियोजन कशा पद्धतीने केलेले आहे आणि काय काय याच्यात कार्यक्रम असणार आहेत हे आता आपण नगरसेवक श्रीपाद छिंदम सर यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर। सर, अहिल्यानगर शहरात पाहायला गेलं तर आता शिवजयंती ही साजरी ठिकठिकाणी होतच असते, पण सध्या पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा स्टेज आणि सगळ्यात मोठी तयारी ही दिल्ली गेट परिसरात दिसतीये। तर काय सांगणार, एवढा मोठा जो व्यासपीठ या ठिकाणी उभा आहे तर याबद्दल काय माहिती देणार नगरकरांना? येणाऱ्या 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे संबंध हिंदुस्थानचे आराध्य दैवत जे आहे त्यांची जन्मोत्सवाचं प्रोग्राम आम्ही दिल्ली गेट या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठान हे एक संस्था आम्ही नव्याने स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून प्रथमच वर्ष आमचा हा उत्साह साजरा करण्याचा हा आमचा योग आहे। खरं म्हणजे या संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध उपक्रम, मिरवणुका वगैरे होतच असतात, परंतु यंदा सुद्धा काहीतरी नगरकरांसाठी वेगळं आपण केलं पाहिजे। महाराजांचं जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस एक वेगळ्या पद्धतीने, जसं आजपर्यंत मला वाटतं नगरमध्ये तरी असं एक व्यासपीठ उभारलेलं दिसून तरी मला आलं नाही। तर आमच्या सर्व मंडळाची कल्पना एक नवीन काहीतरी वेगळं करू नगरकरांसाठी असं ठरलं आणि आम्ही नवीन या शहरासाठी एक किल्ल्याची प्रतिकृती या शहरासाठी आज या दिल्ली गेट परिसरामध्ये उभारलेली आहे। तर म्हणजे या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच म्हणजे शिवजन्मोत्सवचं पाळण्याचं प्रोग्राम असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी पोवाड्याचं स्पर्धेचं आयोजन सुद्धा या व्यासपीठावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं दानपट्टा, तलवारबाजी, त्याच्यानंतर काही मल्लखांब असतील किंवा लेझिम असतील, अशा विविध प्रकारचे हे आयोजन, देखाव्यांचं आयोजन आम्ही 6 तारखेच्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सादर करणार आहोत। तरी मी आपल्या माध्यमातून नगरकरांना आव्हान करतो की आम्ही यावर्षी नगरकरांसाठी काहीतरी वेगळं असं एक किल्ल्याचं प्रतिकृती या शहरात उभारलेलं आहे। हे प्रतिकृती उभारण्यासाठी गेल्या 8 ते 10 दिवसापासून रोज 40 कामगार ही प्रतिकृती उभारण्यासाठी लागत आहेत। प्रचंड 10 ते 15 असे ट्रक मुंबईवरून या आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये या सर्व वस्तूंची म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करून इथं उतरवणं कामाला सुरुवात झाली। म्हणजे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही नगर शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित केलेलं आहे।
काही शासकीय अधिकारी आहेत त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि सर्व नगरकरांसाठी आज आपण हा देखावा सादर केलेला आहे. त्यामुळं आपल्या शहरातील विद्यार्थी असतील, लहान बालक असतील आणि नगरकरांसाठी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या एक सुंदर असं देखाव्याचं लोकांनी या ठिकाणी येऊन लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येत सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मोत्सव एक मोठ्या प्रमाणात आपण साजरा मिळून आपल्या नगरकरांसहित मिळून करावं असं आव्हान करतो आपल्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना 6 तारखेला येणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. काय सांगणार तरुण पिढीला शिवजयंती निमित्त काय संदेश देणार की तरुण पिढीने जयंती ही कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे? एक पारंपरिक पद्धतीने आपण शिवजयंती साजरी केली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं आम्ही सर्व पारंपरिक विषय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. मग तुम्हाला मी सांगितलं लेझिम आहेत, हे आहेत, अशा सर्व पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यामुळं तरुण पिढीला बी एवढंच सांगणं आहे की एक सांस्कृतिक पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने आपण जयंती साजरी केली पाहिजे असं मी सर्व तरुण पिढीला आवाहन करतो. धन्यवाद सर. जसं की आपल्याला नगरसेवक श्रीपाद छिंदम सरांनी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि तसं पाहायला गेलं तर हा देखावा आणि इथले कार्यक्रम नगरकरांसाठी खरंच पाहण्यासारखे आहेत. आपल्या लहान मुलांना आणि घरातील वयस्कर आजी आजोबांना देखील तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता, कारण हे कार्यक्रम आपल्या धर्माला आणि आपल्या जे काही हिंदू धर्मातील जे काही संस्कृती आहे ही आपल्या लहान मुलांना दाखवण्यासारखी आहे. तर निश्चितच सरांनी पण आवाहन केलेलंच आहे की नगरकरांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. कॅमेरामॅन मोहसिन शेख सह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.